नमस्कार मित्रांनो, आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात धडाकेबाज निर्णय. महाराष्ट्रासाठी खुशखबर. 30 ऑगस्ट शनिवार. काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे. रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. राज्यात पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. आझाद मैदानावरून सकाळी 10 वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात झाली आहे. जरागेंना 8 तासांचा अवधी आंदोलनस्थळी देण्यात आला आहे. मात्र जरागेंनी यांनी आंदोलनस्थळावरून बोलताना आता मागे हटणार नसल्याचा निर्धार केला आहे. हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलन मुंबईत दाखल झाले आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचे 3:13 वाजले आहेत. तसेच आझाद मैदानावर मराठा आंदोलक बांधवांची तोबा गर्दी झाली आहे. अशातच आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. आंदोलनामुळे सरकारची कोंडी झाली आहे. पुढील बातमी बघा. विरारमध्ये इमारत कोसळून 17 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. राज्याचे परिवहन मंत्री व पालघर जिल्हा संपर्कमंत्री प्रताप सरनाईक यांनी या दुर्घटनास्थळाला भेट दिली आणि पीडित कुटुंबांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. या कठीण काळात आम्ही सर्वजण, राज्य सरकार नागरिकांच्या सोबत उभे आहोत. शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. विरारच्या या दुर्घटनेत ज्यांची घरे गेली आहेत त्यांच्या तात्पुरती राहण्याची सोय बोलिंज म्हाडा प्रकल्प येथील घरांमध्ये करण्याबाबत मंत्री सरनाईक यांनी म्हाडाच्या उपाध्यक्षांना सूचना केल्या. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सरनाईक यांनी फोनवरून सविस्तर चर्चा केली. पुढील बातमी बघा. गणपती विसर्जन मिरवणूक व ईद ए मिलादनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकांच्या निमित्ताने अकोला शहरात हिंदू मुस्लिम एकात्मतेचा अनोखा संदेश देण्यात आला आहे. शहरात सौहार्द व सामाजिक एकोप्याला प्राधान्य देत गणेशोत्सवामुळे ईद ए मिलादची मिरवणूक 3 दिवस पुढे काढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. दोन्ही समाजाकडून एकमेकांच्या पारंपरिक मिरवणुकीचे स्वागत केले जाणार आहे, अशी माहिती मुस्लिम समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. पुढील बातमी बघा. गणेशोत्सवाचा उत्साह राज्यात सुरू असतानाच हवामान विभागाने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली असली तरी आजपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण आणि गोव्यातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठीही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे, जालना, परभणी, नांदेड, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.